नमस्कार, स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला हदग्याच्या फुलांची सुकी भाजी करायची आहे आणि हदगा खाण्याचे फायदेही आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे माझा व्हिडिओ पूर्ण बघा। हदग्याच्या फुलांना अगस्ताचे फुलं असेही म्हटले जाते। हदग्याच्या फुलांचे फुलं, पानं व शेंगांचा खाण्यासाठी उपयोग केला जातो। हदगा हा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो। आयुर्वेदानुसार हदग्याचे सेवन केल्यास वात, कफ, पित्त ह्या त्रिदोषांचे संतुलन करण्यास मदत होते। सर्दी तापावरही हदगा फायदेशीर ठरतो। ज्यांना भूक लागत नाही किंवा ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांच्यासाठीही हदगा उपयुक्त ठरतो। हदगा पौष्टिक व शक्तिवर्धक मानला जातो। हदग्याच्या पानं, फुलं व शेंगांमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे ते डोळ्यांच्या विकारासाठीही उपयुक्त ठरतं असं म्हटलं जातं। स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्यांवरही हदगा उपयुक्त ठरतो। काही अभ्यासानुसार हदग्याचे फुलं सूज, वेदना व संधिवाताच्या विकारांवर उपयुक्त ठरतात। असे असले तरी हदगा हा मर्यादित प्रमाणात खावा। हदग्याच्या अतिसेवनाने पोटविकार होऊ शकतात, जुलाब, मळमळ किंवा चक्कर येण्याची शक्यताही असू शकते, हे लक्षात घ्या। आज आपल्याला हदग्याच्या फुलांची भाजी बनवायची आहे। हदग्याचे फुलं ही बाजारात विकत मिळतात। ह्या हदग्याच्या फुलांमध्ये आळ्या, किडे वगैरे असू शकतात, त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्यायचं। ह्या हदग्याच्या फुलाचा आपल्याला कोणताच भाग फेकायचा नाही। हिरव्या भागासह सर्व भाग आपल्याला भाजीसाठी वापरता येतो, त्यामुळे फक्त आपल्याला ह्या पाकड्या पाकड्या अशा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। आळ्या, किडे वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे फुलं बघा सर्वच टाकून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला सर्व हदग्याचे फुलं निवडून घ्यायचे आहेत व तोडून घ्यायचे आहेत आणि 2-3 वेळा पाणी वापरून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आपण हदग्याचे फुलं हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता भाजीसाठी इतर मसाले बघून घेऊया। या 10-15 लसूण पाकळ्या आपण चिरून घेतलेल्या आहेत। 1 मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे। अर्धा टेबलस्पून आपण मोहरी घेतलेली आहे। 2 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे। चवीनुसार हळद, मीठ घ्या। चवीनुसारच लाल तिखट घ्या। हे शेंगदाणे भाजून त्याचं कूट केलेलं आहे। हे साधारण आपण 1 वाटी घेतलेलं आहे। हदग्याच्या फुलांची सुकी भाजी कशी करायची ते बघून घेऊया। तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे, जिरे घालून घेतलेले आहे। जिरं, मोहरी छान तळतळल्यानंतर चिरलेला कांदा, लसूण घालून घेतलेला आहे। तुम्हाला भाजीमध्ये टमाटा वापरायचा असेल तर वापरू शकता। टमाटा जर वापरायचा असेल, चिरलेला टमाटा तुम्ही फोडणीमध्ये सोडू शकता। आता कांदा, लसूण तांबडा होईपर्यंत छानपैकी फोडणी बसू देऊया। कांदा, लसूणला छानपैकी फोडणी बसलेली आहे। आता या फोडणीमध्ये लाल मिरची पावडर आपण टाकून घेणार आहोत। हळद, मीठही टाकून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून फोडणी बसू देऊया। आता आपण फोडणीमध्ये हदग्याचे फुलंही टाकून घेतलेले आहेत। वरून झाकण ठेवून घेऊया आणि मंद गॅसवर आपल्याला साधारण 2-3 मिनटं झाल्यानंतर परत झाकण उघडून बघायचं आहे आणि हे फुलं आपल्याला खाली वर मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला मसाला हा जळणार नाही। आपल्याला ही हदग्याच्या फुलांची सुकी भाजी करायची आहे, त्यामुळे आपण हदग्याचे फुलं शिजवताना पाणी वगैरे घातलेलं नाही। आता मंद गॅस करून वरून झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घेऊ। आपण या भाजीमध्ये पाणी वगैरे टाकलेलं नव्हतं,
तरीही ह्या भाजीला शिजण्या इतपत पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे पाणी टाकण्याची आवश्यकता नसते. पण जर काही कारणाने तुमच्या भाजीला पाणी सुटलं नाही तर थोडंसं पाणी घालू शकता. आता झाकण ठेवून आपण व्यवस्थित भाजी शिजवून घेऊ. हादग्याच्या फुलांची भाजी ही शिजलेली आहे आणि आपण जे जास्तीचं पाणी होतं तेही आटवून घेतलेलं आहे. हादग्याच्या फुलांची भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर आता आपल्याला जे शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये दळून घेतलेलं होतं, त्याचं कूट केलं होतं, ते घालून घेणार आहोत. भाजी व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊ. हादग्याच्या फुलांची पौष्टिक व चविष्ट अशी भाजी तयार आहे. तर मग आता बाजारात हादग्याच्या फुलं दिसले तर नक्कीच विकत घेऊन त्याची भाजी बनवा. आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावं असं वाटलं तर नक्कीच शेअरही करा. चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार.